शक्तीपीठ महामार्ग होणार आहे. त्याला घेऊन आपण पाहतो की विरोध केला जातो त्यांच्या दौऱ्याला. त्याचा त्याचा दौरा काय असणार आहे आणि कशा प्रकारचा? राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा उद्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आभार यात्रा येते. खरं तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या 2.5 वर्षांमध्ये काम झालं आणि त्या कामाच्या निमित्ताने इतिहास घडला आणि महायुतीला आजपर्यंतच्या इतिहासात कशाच अशा पद्धतीचं यश मिळालं नव्हतं, असं अभूतपूर्व यश मिळालं. या अभूतपूर्व यशानंतर सगळ्या मतदारांचे महाराष्ट्रातले आभार मानावेत यासाठी राज्यभर आभार यात्रा सुरू आहे. त्याच आभार यात्रेच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ते उद्या येत आहेत. सरवडे या ठिकाणी त्या आभार यात्रेचं जाहीर सभेमध्ये रूपांतर होईल आणि अत्यंत उत्स्फूर्तपणानं राज्यात तरी महायुतीला यश मिळालं, परंतु कोल्हापुरात सुद्धा 10-0 होण्याचा विक्रम या निमित्तानं झाला. त्यामुळे या सगळ्यांसाठी महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर कोल्हापूरच्या जनतेचा आभार मानण्यासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब येत आहेत. अतिशय उत्स्फूर्तपणानं शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, प्रमुख नेते ह्या सगळ्या अतिशय उत्स्फूर्तपणानं उद्या होणाऱ्या आभार यात्रेमध्ये सहभागी होतील आणि एका बाजूला जनतेचे आभार आणि त्याचबरोबर शिवसेनेची संघटना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि विश्वासात सर्वसामान्य माणसाला घेऊन भविष्य काळाचं राजकारण करण्यासाठी सुद्धा उद्याचा दौरा अत्यंत महत्वपूर्ण आहे. एका बाजूला हा दौरा होतोय, मात्र शक्तीपीठ विरोधी कृती समिती याच दौऱ्यावरून आक्रमक झालेली दिसते. आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, कारण त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं शक्तीपीठ रद्द होईल, मात्र त्यांनी शब्द फिरवलेला आहे, त्यामुळे विरोध. शक्तीपीठ विषयावरती यापूर्वी सुद्धा सातत्याने निवेदन, चर्चा या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं की त्यातलाच तो भाग आहे. कृती समितीच्या वतीनं जो काय त्यांच्या पद्धतीनं त्यांनी घेतलेली भूमिका आहे त्या भूमिकेला राज्य शासनाच्या यंत्रणेच्या माध्यमातून योग्य ती त्यांना सूचना मिळेल. खरं म्हणजे या विषयामध्ये 2 मतमतांतर आहेत, परंतु आम्ही सगळेजण सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही यापूर्वी सुद्धा सांगितलंय की लोकांना विश्वासात घेऊनच एखादा निर्णय होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे या गोष्टीकडे आंदोलकांनी त्यांचं काम करत असताना त्यांच्याबद्दल आमचं मत असण्याचं हरकत नाही. आंदोलकांचं काम वेगळं आणि आभार दौरा वेगळा. आभार दौरा हा आनंदाचा, उत्साहाचा, जल्लोषाचा आणि भविष्य काळातल्या शिवसेनेच्या संघटनेला अधिक सक्षम करण्याचा खूप महत्वपूर्ण अशा पद्धतीचा आमच्या सगळ्यांच्यासाठीचा उत्सव आहे. त्यामुळे तो खूप जल्लोषात आम्ही लोक साजरा करतो.